स्वतःसाठी जोर जोरात वाजवूया. जात आहे टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचं आहे सगळ्यांचं. त्यानंतर ज्यांनी शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवली, ज्यांनी महार मांग मातंग अशा सगळ्याच लोकांना शिकायची संधी दिली, स्त्रियांना शिक्षणाची संधी दिली, ते महात्मा ज्योती फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करत ही जी दृश्य आहे ती आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या जात आहेत. शाहूभूमीमध्ये युवाग्राम विकास सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी युवा ग्राम विकास सामाजिक सेवा संस्था सातारा ही संस्था 2011 मध्ये स्थापन झाली. DG कॉलेजला असताना NSSच्या मित्रांच्या माध्यमातून ही संस्था स्थापन झाली आणि काहीतरी सामाजिक उपक्रम करायचे, काहीतरी समाजाचं देणं लागतो अशा उद्देशानं आपण काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे. हा कर्मवीर अण्णांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, शाहूंचा विचार आणि महात्मा फुलेंचा विचार आपल्या कृतीमध्ये आणि दैनंदिन जगण्यामध्ये यावा आणि त्याला एक वैचारिक अधिष्ठान असावं अशा अनुषंगानं मग हा कार्यक्रम सुरू झाला आणि आज बघता बघता संस्थेला 13 वर्ष पूर्ण झाली. या 13 वर्षाच्या काळामध्ये सातारमधल्या बहुसंख्य लोकांनी, त्यामध्ये पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, विविध पक्षाचे संघटनांचे पदाधिकारी आहेत, वेगवेगळे उद्योजक आहेत, सामाजिक कार्यकर्ते, या सगळ्यांनीच संस्थेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष खूप चांगल्या पद्धतीनं मुलाची साथ दिली, सहकार्य केलं. तन मन धन या सगळ्या स्वरूपात सगळ्यांनी सहकार्य केलं. म्हणूनच आज संस्था एवढ्या मोठ्या आणि व्यापक लेवलला काम करत आहे. आम्ही आकाशवाणी झोपडपट्टी पायलट बेसिसवर घेतली आणि त्या आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये मुलांना एक शिक्षणाचं वातावरण मिळालं. बाबासाहेब आंबेडकर फक्त जयंतीपुरते, शिवाजी महाराज फक्त जयंतीपुरते, महात्मा फुले फक्त जयंतीपुरते, कोणतेच महामानव फक्त जयंतीपुरते आणि नावापुरते आणि घोषणापुरते आपल्याला ऐकायचे नाही. तर त्यांचा विचार हा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. शिक्षण हे परिस्थिती बदलण्याचं प्रभावी माध्यम आहे. महात्मा फुले यांनी सांगितलेलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र कचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. आणि म्हणून ती विद्या जर आम्हाला घ्यायची असेल तर आमचा हा तळागाळातला जो भटकाविमुक्त समाज आहे, जो दलित मागासवर्गीय, आर्थिक मागासवर्गीय आहे, समाजाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहापासून अजून कोसो दूर आहे, त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणावं लागेल. म्हणून वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये अभ्यासिका वाचनालयाच्या माध्यमातून मुलांसाठी आपण शिक्षणाचं कार्य करतोय. मला सांगायला आवडेल, मागच्या 2 वर्षातल्या काही यशस्वी स्टोऱ्या आहेत. आमचे गोसावी समाजाच्या वस्तीतल्या महिला भगिनी इथं बसलेल्या आहेत, ज्यांच्या मुलांबरोबर शिक्षणावरती खूप चांगल्या पद्धतीनं काम आपलं सुरू आहे. आमच्या या माता भगिनी सकाळी 3 वाजता 4 वाजता घरातनं उठून कचरा गोळा करायला सातारा शहराच्या बाजूला 10-15 किलोमीटरच्या डिस्टन्स मध्ये फिरत असतात, पायी फिरत असतात. आणि त्या ज्यावेळेस बाहेर जातात त्यावेळेस घरी त्यांची मुलं एकटी असतात. मग मुलं शाळेला जातात, शाळेला नाही जात, हा सगळा प्रश्न असतो. मग या सगळ्या मुलांना शाळांमध्ये एनरोल करण्याचं काम आपण केलं. आज सगळी मुलं 50 घरातली जी काही मुलं आहेत आपली, ती सगळी 70 मुलं रोजच्या रोज शाळेला जातात. ही आपली यशस्वीची टोरी आहे. सामान्य आनंद राऊत सर यांचा परिचय करून देत असताना हे शब्दांचे जादूगार आहेत. तुम्हाला आता एका वेगळ्या जादू दुनियेत घेऊन जाणार आहे, त्याचा अनुभव तुम्ही घेणार आहात. एवढंच मला सांगावंच वाटेल. काल मी नितीन दादाला विचारलं, दादा तुमचा थोडक्यात परिचय सांगा, काय लोकांना औपचारिकता असते. दादा आतापर्यंत 2 देशामधून जाऊन आलेले. परदेशामध्ये जात असताना लोकांची मागणी जेव्हा अशा प्रकारची असते, विश्वस्तरावरती तुमचं काम आहे, हाच त्यांचा परिचय थोडक्यात सांगायचा. त्यानंतर समोर लेक्चर देणार त्या मॅडम, त्यांच्याशी अशी लोक प्रकाश आली पाहिजे. या लोकांचं काम समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे खरं तर बरोबर नाही आणि निस्वार्थ वृत्ती सर्वांच्या मध्ये असं भाग नाही. अशी काही अधिकारी त्यांच्या माध्यमातून आता नुकतंच सातारकरांसाठी कॉफी या नावाचे सातारकरांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं सातारा नगरीमध्ये स्वागत. यानंतर सत्कारासाठी
संगीत विद्यालयाचे सर्व प्राध्यापक उद्बोधक प्रेरक आणि आनंददायक आजची लहान मुलं असतात आणि त्यांना शिक्षणाच्या बाबतीत क्लासेसच्या माध्यमातून तिला 2 वर्ष विनामूल्य शिक्षण देण्याची अनुषंगाने पाखरांच्या चोचीमधला घास भावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास भावी कविता. पाखरांच्या चोचीमधला घास भावी कविता, पहिला आणि शेवटचा श्वास भावी कविता. कोसळावेत थेंब भुईत, मातीचा वास भावी कविता. उगवावा पिंपळ, एक प्रवास भावी कविता. त्याच पिंपळाच्या सावलीला मानवतेचे गीत गाणारी बुद्ध भावी कविता. मी कळावे पाखरांच्या हवाली तुला, मग शुद्ध भावी कविता. हिंदूंच्या कंठामध्ये सलाम अलिकम सलाम भावी कविता. मुस्लिमांच्या भाळावरचा नाम भावी कविता. मंदिर मस्जिद बांधणाऱ्यांच्या कपाळाचा घाम भावी कविता. इंद्रायणीत तरलेला तुकाराम भावी कविता. आणि या देशाच्या मातीत विज्ञान पेरणारी अब्दुल कलाम ही भावी कविता. ही जी कविता आमची येते धर्म कट्टर आणि त्यातलं कविता जी विस्फोट घेतली. परवा माझ्या एका चुलत भावानं लव्ह मॅरेज केलं, त्यानं केलं. तो घेऊन पळून कुठे गेला, बेळगाव कुठे गेला नाही. आणि सगळी मुलगी मुसलमान, पेटला धर्म, तलवारीच. आणि मेन कार्यकर्ता मी. आली सगळी माझ्या दारात. रात्रीचा 1:30 वाजला. दारावर आता डोक्याचा आवाज. बायको म्हणली दार उघडू नका. तिला म्हणलं नवीन बांधते तू ती. आणि दार उघडलं, लाईट लावली. लाईट एवढ्या साईड लावली त्यांना मी दिसावा. आणि जसा मी दिसलो तशी तलवार इकडे इकडे पोटावर एक. आणि म्हणले तुम्हारा भाई हमारी लड़की को लेके गया. मतलब लड़की को लेके गया ये ठीक है, लड़की भी गई ये भी बोल. तो अजून तलवार ऐसा नहीं चलेगा. मतलब कैसा चलेगा वो बोलो. दे उसको हमारे धर्म में आने को बोलो, फिर हम उसको कुछ नहीं करेंगे. मतलब मराठी सांग. त्याला मुसलमान व्हायला सांग, त्याला आमच्या धर्मात यायला सांग, आम्ही काय करणार नाही. म्हणलं कोणाला? म्हणलं तुझ्या भावा मुसलमान व्हायला सांग. मी एका सेकंदात म्हणलं तोच का मी बी होतो. आणि त्याची तलवार ती माझ्याकडे एकटं बघत बसतो. त्यांना मी परत म्हणलं मी पण. तो जो कट्टरला घेऊन आला होता आणि एवढा अवघड विषय मी एका सेकंदात सोडला. प्रेम महत्वाचं वाटत होत मला धर्माच्या पुढं. म्हटलं मीच काय, आजपासून आमचा आपली खानदान नसेल. म्हणजे काय असेल प्रोसेस पूर्ण करून घे. उद्या नमाज पडायला आम्ही येतो. त्यांचं त्यांना सुखांना आम्ही. जी मला मारायला आलती त्यांना काळाच्या अजून पाठवलं. 2 दिवस गेले. दुसरा एक चुलत भाऊ माझ्या जवळ येऊन बसला. म्हणजे ह्यो कधी येत ना आज का ना. तो म्हणला मी मुंबईला असतो. मग माझं सुरू आहे. काय मला अडचण काय म्हणलं. मला मुलगी ख्रिश्चन आहे. हा तू तर काल मुसलमान झालास. मुलगी कोण आहे? म्हणला ख्रिश्चन आहे. म्हणलं आपण ख्रिश्चन मुसलमान झाला तरी काय. म्हणलं आता असं करा, 1 आठवडा मुसलमान, 1 आठवडा हिंदू, 1 आठवडा ख्रिश्चन, 1 आठवडा शीख, 1 आठवडा बुद्ध. अजून काय राहिलेला असते शनिवार रविवार वाटून घ्या. दारावर निवास सर्व धर्म सर्व, घराचं नाव संविधान, विषय सगळा खरं सांगतो. आयुष्यात पहिल्यांदा कोणतरी प्याड्याचा सत्कार केला. लय लय धन्यवाद. कसाही
धावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही शिताभीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला सगळं झाले शिताभीने हुशारीने जुन्या प्रस्थापितांनी टाळले मजला कदाचित सूर्य हातावर तयांच्या मावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नाही वाचवली वाघ लेकरांसाठी तो हयात घालवली वर्गाच्या बाहेर बसला तरी शिकलाशी वर्गाच्या बाहेर बसवलं काय चपला काढतात तिकडे बसवलं वर्गात घेतलं पाणी द्यायचा अधिकार नाही हा सगळा अपमान सहन करून बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतात त्याच अक्षर वरदेशाचे त्याच अक्षर वरदेशाची घटना अवतरली वाभिमा लेकरांसाठी तू हयात घालण्यासाठी जीवाचं रान म्हणजे शोभा कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाण म्हणजे शोभा त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शोभा अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शोभा झोपलेल्या षंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शोभा या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शोभा तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शोभा आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शोभा किमयागार म्हणजे शोभा या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं पुण्याजवळ मध्यंतरी कुणीतरी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली तर दुसऱ्या दिवशी संतप्त जमावानं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली इथंच आमचं अज्ञान आम्हाला नडतं अरे पालखीचा खांदा देण्याचा अधिकार वडारण रामोशी समाजाच्या लोकांना नव्हता तो अधिकार देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे पालखी निघाली महाराज म्हटले या पालखीला खांदा द्या त्यावेळेस पंत म्हटले महाराज माफ करा पण धर्म बुडेल देव भुगेल त्यावेळेस माझ्या राजानं 350 वर्षापूर्वी विज्ञानवाद मांडला काय म्हटले शिवाजी महाराज अरे हा जो पालखी देव आहे दगडात होता छन्नी हातोड्याचे घाव घालून या वडारण रामोशी समाजाच्या लोकांनी त्याला मूर्त स्वरूप देव पण प्राप्त करून दिलेला आहे त्यावेळेस हजारो वेळा यांच्या सावल्या त्याच्यावर पडल्या तुमचा देव भंगला नाही धर्म बुडाला नाही अरे देव या दगडात नसून देव माणसात राहते हे सांगणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे आपण या अशा परंपरेच्या अशा चळवळीचे लोक आहोत एक शिक्षक 7वीतल्या पोराला फक्त 3 प्रश्न विचारतो कारण मलाही बऱ्याच जणांनी विचारलं तुम्ही म्हणे याही धर्मावर बोलता त्याही धर्मावर बोलता माझा कुठला धर्म नाही बरं तुम्ही राजकारणावर बोलता सगळे राजकारणी उधळे येता माझी भोगा नावाची कविता मी ऐकली ते महाराष्ट्राला व्हायरल केली ट्रेंडिंगला गेली मला बऱ्याच जणांनी फोन केले तुम्ही म्हणे नेमका तुमचा पक्ष कोणता आहे तुमची बाजू काय आहे आम्ही म्हटलं मी कट्टर शिवसैनिक आहे म्हटलं त्यांना डोळे मोठे केले म्हणे कट्टर हा म्हटलं कट्टर शिवसैनिकाव पण मी असा शिवसैनिकाव की छत्रपती शिवाजी महाराजांनी मी आमच्यामध्ये तिसरा दलाल कोणी नाही लक्षात ठेवा मी कट्टर भीमसैनिक आहे म्हटलं पण मी असा भीमसैनिक आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मी आमच्यामध्ये तिसरा कोणी नाही आणि मी खऱ्या अर्थानं तुम्हाला वाटत असेल देवळात देव नाही दगडात देव नाही माझ्या कवितांमध्ये म्हणत असतो पण मी प्रचंड आस्तिक माणूस आहे बरं पण मी असा आस्तिक आहे ग्रामविकास सामाजिक सेवा संस्था सातारा आणि समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी अनंत राऊत आणि नितीन चंदनशे म्हणजे मी आमच्या दोघांच्या काव्य मैफिलीचं आयोजन
शाहू कला मंदिरमध्ये केलेलं होतं. सातारकरांनी भरभरून प्रतिसाद देऊन कवितांना डोक्यावर घेतलं, प्रेम दिलं आणि दिलखुलास दाद दिली. त्याबद्दल सातारकरांचं मी मनापासून आभार मानतो. पुन्हा साताऱ्यामध्ये येण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. खरं तर हा जो कार्यक्रम झालेला आहे ह्याच्यामध्ये बरेचसे पुरस्कारसुद्धा गणेश भवनने दिले आणि मला एवढा आनंद आहे, कारण प्रेरणेचे 2 शब्द हे किती महत्त्वाचे असतात ते आमच्यासारख्या शून्यातनं वर आलेल्या लोकांपेक्षा अजून कोणाला कळेल. पण जेवढे पुरस्कार दिले त्यामुळे गणेश भवनचं हे काम फार वाखाणण्याजोगं आहे. आणि मला असं वाटलं नव्हतं एवढी पब्लिक येईल. भरघोस पब्लिक या कार्यक्रमाला आली आणि इतका सुंदर कार्यक्रम झाला आणि कवितांना एवढं डोक्यावर घेतलं किंवा एवढं मनात स्थान दिलं. खरं तर कविता आजही लोकांच्या काळात जिवंत आहे, हेच त्याचं जिवंत उदाहरण आहे मला असं वाटतं. नितीन चंदनशिवे माझे मित्र स्वतंत्र कार्यक्रम 2 तासाचा करत असतात. मी माझा 2 तासाचा स्वतंत्र कार्यक्रम करतो. पण आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं गणेश भाऊंनी आमची दोघांचीसुद्धा इथं मैफिल घडून आणली आणि ती इतकी सुंदर झाली. म्हणजे लोकांची जी दाद आहे, स्टेजवर येऊन अर्धा 1 तास त्यांनी फोटो काढले, मला फार आनंद झाला. साताऱ्यात असे सांस्कृतिक कार्यक्रम फार होणं गरजेचं आहे आणि ही सामाजिक संस्था एवढे मोठमोठे कामं राबवते, तर या संस्थेचा खऱ्या अर्थानं येवलेचे रोपं लाविलेद्वारी तिचा वेणू गेला गगनावरी, तसं या संस्थेचा आभाळ होणं फार गरजेचं आहे आणि ती होईल एवढा आमचा आशावाद आणि आमच्या सगळ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. तर आपण हे समाज कल्याण विभागाच्या वतीनं सामाजिक सेवा संस्था या उपक्रमाच्या द्वारे जे आपले सतत समाजसेवेमध्ये असणारे गणेश वाघमारे, विशाल कांबळे आणि त्यांचा जो ग्रुप आहे, हे सर्वजण पहिल्यापासून झोपडीतील मुलं असू द्या, गोरगरिबांची मुलं असू द्या, प्रचंड सेवा करणे, त्यांना वह्या असो, बुक्स असो, शिक्षणासाठी पुढं नेणे आणि ते काम जे करतात त्यांना आम्ही समाज कल्याण गोपाळे साहेब, आपले मसवे सर संजय शारा, आपले उद्योजक संजय मोरे, आम्ही सर्वजण त्यांच्या एक चांगल्या विचाराच्या पाठीशी आहोत आणि आम्ही सतत सर्व सातारकर त्यांना सहकार्य करत आहोत. अशाच प्रकारे कार्यक्रम पुढे राहू. प्रत्येक वर्षी आमचं सतत त्यांना सहकार्याची भावना असेल आणि असा विचार हा प्रत्येक गावोगाव राबवावा. युवाग्राम सामाजिक संस्था यांच्या वतीने नेहमी दरवर्षी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या दप्तरासाठी, शैक्षणिक साहित्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत गोळा केली जाते आणि ते मुलांपर्यंत पोहोचवली जाते. गणेश वाघमारेंचं या क्षेत्रात खूप चांगलं काम आहे आणि दिवसेंदिवस त्यांच्या कामात प्रगती हो, संस्थेचं काम मोठं व्हावं आणि त्यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात. धन्यवाद. सामाजिक संस्थेच्या वतीनं आज एक अत्यंत चांगल्या पद्धतीचा कवितांचा कार्यक्रम होतो आहे. खरं तर अनंत राऊत आणि नितीन चंदनशिवे हे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती देणारे असे व्यक्तिमत्व आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीनं कवितेच्या माध्यमातून परिवर्तनाच्या चळवळीला एक चांगल्या पद्धतीची दिशा कशी देता येईल या दृष्टिकोनातून त्यांची कविता ही समाजपटलावरती आलेली आहे आणि आज अशाच कवितांचा जागर आज ग्रामविकास सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे. मी मनापासून या संस्थेला आणि त्यांच्या टीमला कृपया खूप मागे बसलेल्या व्यक्ती